नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड। आज आपण त्वचेचं खूप कॉमन पण कॉस्मेटिकली इम्पॉर्टंट ह्या स्किन टॉपिकवर बोलूया। म्हणजेच आज आपण मेलाझ्मा, त्यालाच मराठीमध्ये वांग असं म्हणतात, त्याबद्दल थोडी माहिती घेऊया। मेलाझ्मा म्हणजेच वांग हे दोन्ही महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये आढळून येतो। ह्यामध्ये रुग्णांना काळे डाग असतात, ते गालावरती, नाकावरती आणि कपाळावरती असतात। त्यांना ह्या डागाबरोबर कुठलेही सिम्पटम नसतात। आता आपण हे का होतात ह्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। याचे कारण इम्पॉर्टंट म्हणजे सनलाईट, दुसरे कारण म्हणजे हार्मोनल, कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज, प्रेग्नन्सी किंवा स्ट्रेस। ह्या सगळ्या कारणामुळे स्किन लेयरला डॅमेज होतो व मेलानिन सिंथेसिसचे प्रमाण वाढून काळे डाग चेहऱ्यावरती तयार होतात। आता मोस्टली मेलाझ्मा आपण क्लिनिकली सिम्पटमवरून डायग्नोज करतो, पण गरज असली तर आपण वूड लॅम्प किंवा डर्मोस्कोपी किंवा स्किन बायोप्सी ॲडवाइस करू शकतो। याच्या मॅनेजमेंटमध्ये आपण पेशंटला सन प्रोटेक्शन सांगतो। सन प्रोटेक्शनमध्ये फिजिकल सन प्रोटेक्शन सांगतो। त्यासाठी पेशंटला आपण स्कार्फ यूज करा किंवा अम्ब्रेला यूज करा हे सांगतो। केमिकल सन प्रोटेक्शनमध्ये आपण त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन सांगतो। ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे ती बोथ UVB आणि UV लाईटपासून बचाव करत असेल असे सांगतो। त्याबरोबर त्याचे SPF 30 ते 50 मधलं असावं। सनस्क्रीन हे घरून निघायच्या अर्ध्या तासाआधी ॲप्लिकेशन करणं खूप आवश्यक असते। त्याबरोबर दर 2 ते 3 तासांनी ती लावत असावी। त्याबरोबर पेशंटला अदर डिपिगमेंटिंग क्रीम ॲडवाइस करतो, जसे की कोजिक ॲसिड, रेटिनॉल, हायड्रोक्विनॉल, अझेलिक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E असे डिपिगमेंटिंग क्रीम लावायला सांगतो। जर मेलाझ्मा खूप क्रोनिक आणि रेजिस्टंट असेल तर त्याबरोबर त्यांना केमिकल पील ॲडवाइस करतो, जसे की कॉम्बिनेशन ऑफ कोजिक ॲसिड किंवा ग्लायकोलिक ॲसिड किंवा रेटिनॉल म्हणजेच येलो पील ॲडवाइस करतो। आणि गरज असली तर काही केसमध्ये आपण लेझर पण ॲडवाइस करतो। ह्या मेलाझ्मामध्ये पेशंटनी कधी पण फार्मसीवरून घेऊन कुठल्याही चुकीच्या क्रीम लावू नका, जसे की स्किन लाईट, मेलामिन किंवा मेला स्किन असं क्रीम लावलं तर पेशंटला चेहरा आणखी काळा होईल आणि चेहऱ्यावर लालसर फोडे येतील। तर मेलाझ्मा हा कॉमन कंडिशन असलं तरी त्यासाठी स्किन कन्सल्टेशन खूप इम्पॉर्टंट आहे। त्या स्किन रिलेटेड माहिती जाणून घेण्यासाठी मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।